हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नवरात्र चालू आहे त्यामुळे सगळ्यांना 9 दिवस उपवास असतो। त्यामुळे छान झणझणीत चटपटीत अशा आपण 2 चटणीच्या रेसिपी बघणार आहोत, ज्या एकदा केल्या की आपण 9 दिवस आरामात खाऊ शकतो। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एक खोबऱ्याची चटणी आणि एक शेंगदाण्याची चटणी जी उपवासाला आपण करणार आहोत। तर आपण इथे शेंगदाणे बाजूला ठेवूया आणि इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ज्याचे मी काप करून घेतलेले आहेत। आता छान थोडंसं तेल टाकून इथे आपण भाजून घेऊया। छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे आपण इथे आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे, तर इथे आपल्या खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। ह्याच पद्धतीने थोडंसं अजून डार्क येईपर्यंत भाजून घेऊया। तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, हे आपण काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेतलं, ते थंड करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊया। तर इथे कढईमध्ये शेंगदाणे आपण भाजण्यासाठी टाकलेले आहेत। शेंगदाणे नेहमी जसे आपण भाजतो थोडेसे डाग येईपर्यंत त्या पद्धतीने भाजून घ्यायचे। तर इथे आपले शेंगदाणे छान असे डाग येईपर्यंत भाजून झालेले आहेत, हे सुद्धा आपण काढून घेऊया। आता हे दोन्ही सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे। छान आता थंड करून घेऊया, कारण आपण हे दोन्ही जर गरम गरम काढलं तर चटणीला असा चिवटपणा येतो आणि थंड करून काढलं की छान अशी सुटसुटीत आणि मोकळी चटणी होते। इथे आपण एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि जे खोबऱ्याचे काप केले होते आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत। आणि आता थोडंसं मिरची पावडर, हे घरचे मिरची पावडर आहे त्यामुळे मी 1 चम्मच टाकलेला आहे। त्याच्यामध्ये लसूण, आपण जेव्हा मिरची पावडर उपवासाला वापरतो ते म्हणजे त्याच्यामध्ये लसूण असला नाही पाहिजे, त्यामुळे घरी जर तुम्ही लसूण टाकलेला असेल तर ती नाही वापरायची, किंवा विकतची सुद्धा तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये लसूण नसेल। मीठ टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले। आता हे आपण झाकण लावून छान पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचं। तर इथे आपण ही चटणी पल्स मोडमध्ये छान अशी फिरवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप अशी मस्त झालेली आहे आणि आपण उपवासाला घावणं असू दे किंवा डोसा किंवा भाकरी जे काही आपण करतो, किंवा इडली असू दे किंवा आप्पे असू दे, कशासोबतही ही चटणी खूप छान लागते। आता इथे आपण दुसरं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि 1 चम्मच मिरची पावडर टाकलेला आहे। तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि थोडंसं चवीनुसार मीठ। आता मी दोन्ही चटण्यामध्ये जिरे वापरले। पहिली जी आपण खोबऱ्याची चटणी केली त्यावेळेस मी सांगताना विसरली, जर तुम्ही जिरे खात नसाल उपवासाला तर तुम्ही नाही टाकले ना तरी सुद्धा चालता, पण जर कुठे कुठे खाता जिरे उपवासाला तर तुम्ही वापरू शकता। तर आता हे आपण पल्स मोडमध्ये किंवा छान अशी आपण नेहमी जशी शेंगदाण्याची चटणी करतो त्या पद्धतीने आपण ही करून घेऊया। तर इथे छान अशी बारीक आपण चटणी वाटून घेतली आहे। खूप तुम्हाला बारीक हवी असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा पण शेंगदाण्याची चटणी शक्यतो आम्हाला जाडसर अशी आवडते त्यामुळे मी अशीच ठेवलेली आहे। आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। आपण ज्या दोन्ही चटण्या केल्या त्या चवीला खूप छान लागतात आणि कशासोबतही खाल्ल्या तरी खूप त्याला चव अगदी छानच असते। त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमी